नमन माझे श्री सद्गुरुनाथा, कृपा करुणी मज अनाथा, निरसले भव दुःख व्यथा, तत्काळ तुझिया प्रसादे, अनंत वाणी अनंत ध्यास, वृथा संदेह या जीवास, पारख बोध करुण्या खास, मुक्त केले बंधनी, तुझी स्थितीचा विचार, वदवी जीवा नित्यसार, इतुकी कृपा करी मजवर, जीवोद्धारा कारणे, बहुपकारांची तुरासी, ज्ञानबोध नित्य पाजिसी, जवळीच ठेवी अनंतासी, गरजोडणी विनवितो श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. देव आळवावा मनी, देव आळवावा मनी, देव आळवावा मनी, देव आळवावा मनी, काम करावे हातानी, काम करावे हातानी, देव आळवावा मनी, देव आळवावा मनी, देव आळवावा सदा सत्पात्री उपकारा, सदा सत्पात्री उपकारा, सदा सत्पात्री उपकारा, तोची देवाचा किंकार, तोची देवाचा होती देवाचा किंकार, होती देवाचा किंकार, देव आळवावा मनी, देव आळवावा मनी, देव आळवावा मनी. बोले मुखी
की जय. वंदनीय श्री राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय. पहा सज्जनो, आत्तापर्यंत आपण बरंच ऐकलेलं आहात. सगळे तुम्ही अनुभवी ज्ञानी सज्जन लोक आहात. आणि आजपर्यंतच्या इतिहासामध्ये आपण जे काही समाजामध्ये संत सज्जन ऋषीमुनी विद्वान पंडित जे काही आपल्या समाजामध्ये की जे आपल्या मनाला प्रेरक ठरलेले लोक आहेत, त्या सगळ्यांचं आपण संतांनी दिलेल्या सिद्धांतिक ज्ञानांचे संकेत ऐकले आहेत. आताचं कीर्तन फार चांगलं झालं. तुचा आहे धनी त्रैलोक्याचा. परंतु माणसाच्या अनुभवाला काय येत नाही. सगळे संत सांगतात अनुभवाला काय येत नाही. याचं कारणच असं, मूर्ती त्रिलोकी संचरली, दृष्टी विश्वाची चुकली, भाग्य आले संत जन, झाले देवाचे दर्शन. आपली दृष्टी जी आहे, आम्ही फार पुरातन काळी म्हणजे 67-68 साली दंडारी करत होतो. त्या दंडारीमध्ये तुम्ही ऐकले असेल कुठे, नजर चुकली का गवळण फुकली. आम्ही सांगत होतो दंडारीमध्ये. त्या प्रकारे मित्र हो, सगळ्या लोकांना देवधर्माची आस आहे. सज्जन आहात तुम्ही, व्रतवैकल्य करताय, भजन पूजन करत आहात, पुण्यतिथ्या करत आहात, सज्जनपणे वागता, आपल्या कुटुंबाचं पोषण करता, समाजाची रचनात्मक कामं करता, चांगलं आहे. परंतु एवढ्या गोष्टी करू सुद्धा आपल्या जीवनामध्ये स्थिर शांतता का येत नाही? जीव अशांत का होतो? याचे काही कारण असेल ना. म्हणून आजचा अभंग आहे, देव आळवावा म्हणी, काम करावे हातांनी, देव आळवावा म्हणी. यापैकी एक गोष्ट चालू आहे आपली आणि एक गोष्ट बंद आहे. कोणती? देव आळवावा म्हणी हे चालू आहे, आणि दुसरं काम करावे हातांनी, देव आळवावा म्हणी. आहे की नाही? एक गोष्ट चालू आहे, देवाचं भजन पूजन व्रतवैकल्य उपास तपास पूजापाठ सगळं चालू आहे. पण देवानी जे काम सांगितलं ते काम मात्र बंद आहे. आहे की नाही? पहा, माझं बंद आहे, तुमचं काम मला काही माहीत नाही. माझं काम देवाच्या विरोधात चालू आहे. देवानी राष्ट्रसंतांनी सांगितलेलं काम जे आहे ते आपण करून राहिलो का? आत्मपरीक्षण करा. तुम्ही माझे काही वैरी नाही, आपण सगळे भाऊबंध आहो, आई बहिणी आहे माझ्या, आपण एकमेकाचे मित्र आहो, हितचिंतक आहो. काही इथं द्वेष ठेवू नका, परावा भाव ठेवू नका. आपलं आत्मचिंतन करा आणि विचारा, संत सांगतात ते आपण ऐकत आहो का, ते काम करत आहो का? साधं गाणं तुम्हाला माहीत आहे नाही? देव आळवावा म्हणी. आपल्या मनामध्ये देव आळवला पाहिजे, राष्ट्रसंत लिहितात. परंतु राष्ट्रसंतांचा देव कोणता? गाणं माहीत आहे, मनी नाही भाव म्हणे नाही, देव बाजारचा भाजीपाला, देव अशान भेटायचा नाही. गाणं पाठ आहे. काय पुढे म्हटलंय महाराजांनी? दगडाचा देव त्याला वडराचं भेव, मातीचा देव त्याला. आहे ना सगळ्यांना गाणं पाठ? आता करा बरं आत्मचिंतन. तुकडोजी महाराजांचं सांगितलेलं काम आपण करताव का? देव आळवावा म्हणी, काम करावे हातांनी, देव आळवावा म्हणी. महाराज म्हणते, दगडाचा देव त्याला वडराचं देव, मातीचा देव त्याला. आता आपले देव कोणता आहे बाबाजी? महाराज म्हणते तसे आहे का त्याच्या विरोधात आहे?
हा विरोधात आहे, विरोधात आहे. नाही, त्यांना दगडाचा देव पसंत आहे का महाराजांना? मातीचा देव, सोन्या चांदीचा देव, तकटाचा देव आहे का पसंत? लग्न जोडल्याचा देव कोणत्या आणता टोपल्यात? कोणत्या आणता बाई सांगा मा, कोणत्या आपण लग्नात? आव्हान आपल्या राष्ट्रसंतांना आपण करू. हे राष्ट्रसंता जमत असेल ते येण्याची चुप बस, आमच्या लग्नात तकटाचेच देव पाहिजे. तो म्हणतो नाही 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 नाही, देवाचं अस्तित्व आहे ठाई ठाई, आणि मी तू गेल्या विना अनुभव नाही. मित्र हो, विचार केला पाहिजे आपण. अरे सांगत तर सगळेच आहे, सगळेच कीर्तनकार सांगत आहे असं मी म्हणत नाही, परंतु राष्ट्रसंतांचे नवे अनेक संतांचे संकेत आहे, ते संकेत आपण थोडेसे विचारात घेतले पाहिजे. काही ना काही त्यांची प्रेरणा आपण घेतली पाहिजे. माझं म्हणणं असं कधीच राहत नाही की तुम्ही दगडाच्या देवाला मानू नका, मातीच्या देवाला मानू नका, पण तो कोणता देव कशासाठी आहे तर पहा ना. आता हे अनंत महाराज तुमच्यासमोर बसून आहे आणि यांचा तुम्ही पुतळा उभा केला, तर तो पुतळा तुमचा काही शेतातला कापूस राखणार आहे का? स्मारक आहे ते. प्रत्येकाने एक एक गोष्ट समजून घेतली पाहिजे. जेवढ्या काही संतांच्या मूर्ती आहे मंदिरामध्ये, देवांच्या मूर्ती आहेत, त्याज्य नाही आहे, आपल्यासाठी पूज्य आहे. महाराजांचा पुतळा पूज्य आहे, श्रीराम प्रभूची मूर्ती पूज्य आहे, हनुमानाची मूर्ती पूज्य आहे का नाही आहे? देवी देवता जेवढ्या काही आपल्या समाजामध्ये मठ मंदिरामध्ये आहे तेवढ्या आपल्यासाठी पूजनीय आहे पूजनीय गोष्ट खरी आहे तुमची, पण ते सगळे स्मारक आहे. स्मारक कशासाठी असतंय? स्मारक कशासाठी ठेवतो आपण? त्यांच्या चारित्र्यांच्या स्मरणासाठी. लक्षात घ्या, वेळोवेळी विसरे वृत्ती, विचारांचा आठव मंदिरे देती, सत्कर्म सद्भावना जागविती, ऐशीच स्थळे. मारुतीच्या मंदिरामध्ये जासाठी तुकडोजी महाराजांनी तुम्हाला विरोध केला नाही. महाराजांनी मारुतीच्या मंदिरात जायला सांगितलं, पण महाराजांनी तुम्हाला संकेत दिले, बाबा रे मंदिरात जरूर जा. पण मंदिरात कशासाठी जा? पुरवडा मागासाठी, बिमार झाले तर बिमाऱ्या बसवण्यासाठी, धनसमृद्धी वाढवण्यासाठी, रोग निवृत्तीसाठी. विचारा आपापल्या अंतरात्म्याला. महाराजांनी मंदिरात जासाठी कशाला सांगितलं? महाराज म्हणतात, चित्त नाही स्थिर स्थिर, चित्त नाही स्थिर स्थिर, चित्त नाही स्थिर स्थिर, चित्त नाही स्थिर स्थिर, चित्त नाही स्थिर आय करील मंदिर, आय करील मंदिर, काय करील मंदिर, काय करील मंदिर, काय करील मंदिर. चित्त नाही स्थिर स्थिर, चित्त नाही
संत सज्जनांनी मठ मंदिर बांधू नका, मंदिरामध्ये देव बसवू नका, घरामध्ये गणपती आणू नका, असं एकाही सज्जनांनी सांगितलं नाही. मित्र लक्षात घ्या, अर्थाचा अनर्थ करू नका. परंतु जो गणपती आपण देव म्हणून घरात आणतो, जी दुर्गादेवी आपल्या गावात आणतो, जो मंदिरामध्ये आपण श्रीराम प्रभू भगवान श्रीकृष्णाची मूर्ती मांडतो, ती कशासाठी आहे? चित्त नाही स्थिर काय करील मंदिर. मंदिर काय करणार राजू? देवाची मूर्ती कशासाठी आहे? चित्त स्थिर करण्यासाठी आहे. देवाची मूर्ती मुलबाळ मागण्यासाठी नाही आहे. देवाची मूर्ती जावई चांगला मिळावा म्हणून पूजा करण्यासाठी नाही आहे. देवाची मूर्ती मुलांना आशीर्वाद द्या, माझ्या मुलाला पास करा म्हणण्यासाठी नाही आहे. देवाची मूर्ती देवा बापा पाऊस पाडू दे म्हणून म्हणण्यासाठी नाही आहे. ह्या ज्या आपल्या मनोभावना आपल्या मनामध्ये तयार होत आहे, त्या तयार होण्याला कारणीभूत आहे आमच्यासारखे प्रचारक. चुकीच्या मार्गाने आपल्याला प्रचार केला. देवाचं काम होतं. वस्तुता मार्गदर्शनाची कार्य संतांचे, पुत्र धन देणे नव्हे साचे, बिमारी बसविणे हे वैद्यक शास्त्राचे काम आहे सर्वथा. बिमारी देव बसवत नाही, मुलं बाळा देव देत नाही, धन समृद्धी देव करून देत नाही, सुखाचे तुम्हाला देव ठेवत नाही, तुम्हाला सुख देत नाही, तुम्हाला पुण्य देत नाही, तुम्हाला देव दिसत नाही. कसा दिसेल? जे दिसे ते नासे ऐशी आहे मन, आणि ऐसे हे वचन भुलू नये. राष्ट्रसंतांचा अभंग आहे राजो, माझं काहीच नाही आहे. आपण राष्ट्रसंतांचे सेवक हा, पुजारी हा. प्रत्येकाने ऐकलं पाहिजे, संतांचं आपण समजून घेतलं पाहिजे वचन, की या जगामध्ये परमार्थ कशासाठी आहे, भक्ती कशासाठी आहे, भजन पूजन कशासाठी आहे, व्रतवैकल्य कशासाठी आहे. करू नका असं कोण सांगत आहे? मूर्ती पूजा जप तप व्रत काही, तत्व साधता बाधक नाही, ऐसे सिद्धची केले अनुभवे पायी. साधू संतांनी ग्रामगीतेमध्ये ओळी दिली आहे. ज्यांच्या मनामध्ये देवाविषयी जी भावना आहे, ती भावना तशीच सुरक्षित ठेवा. व्रतवैकल्य करा, तपतीर्थाटन करा, पूजा करा, भजन पूजन करा. परंतु मित्र हे कशासाठी आहे हे जाणणं महत्वाचं आहे. देव आळवावा म्हणे, काम करावे हातानी, देव आळवावा म्हणे. काम सोडू नका. माझ्यासारखा प्रचारक झाला का कामं सोडून दिले राजे आमच्या प्रचारकांनी. प्रवचनकार, कीर्तनकार, भागवतकार, पारायणकार जे लोक आहे, या लोकांनी कामं सोडले, शेत्या होत्या त्या ठेक्यानं देऊन दिल्या, आणि प्रचारासाठी आम्ही फिरत आहो. कामं करायला सांगितलं का सोडायला सांगितलं राजे हो? मीच काम सोडल्यावर तुम्हाला मी काय शिकवणार आहो? आधी शिकवून जो शिकवी तोची पावेल उंच पदवी, मग गुंतल्या लोकास उगवी विवेक बळे. अरे देवाले प्रार्थना केल्यानं काही पुरबळ होते? देवांना प्रार्थना केल्यानं, देवाची भक्ती केल्यानं काही रोगराई बसते? शक्यच नाही. मी 19 वर्ष डॉक्टरचा धंदा केला बाबाजी. दोनाने तर समजत असेल ना कदाचित, का नसेल समजत? कसे पोरबाळ होईल राजे देवाची पूजा केल्यानं? कसं पिकं वाढेल तुमची देवाची पूजा केल्यानं? देवाचा नवस केल्यानं कसा पाऊस पडल? शिकलो का आपण राजो? देव त्यासाठी नाही राजो. अंगी प्रेमाचा पाझर, अंगी प्रेमाचा पाझर, अंगी नाही प्रेमाचा पाझर, अंगी नाही प्रेमाचा पाझर, अंगी नाही प्रेमाचा पाझर, अंगी नाही प्रेमाचा
राष्ट्रसंत लिहितात, अंगी नाही प्रेमाचा पाझर, काय संतांचा शेजार. देवाच्या शेजारी राहिले आणि संतांच्या शेजारी राहिले. संतांच्या वचनावर जर आपलं प्रेम नसेल, संतांच्या वचनाचा अवेर करून जर आपण जीवन जगत असेल आणि भजन पूजन चालू आहे, व्रत वैकल्य चालू आहे, भागवत चालू आहे, पुण्यतिथ्या चालू आहे, मित्र हो, काही फायदा होणार नाही. आपुलिया कर्मे घेणे हे तो देवाजीचे देणे. अंगी नाही प्रेम झरा, देव काय करेल बिचारा. काय करणार आहे देवराजो? संत सांगते ते ऐकत नाही, इंद्रियाचे देव त्यासाठी आहे, संत त्यासाठी आहे. त्या संतांच्या देवांच्या वचनांचा स्वीकार करून आपली जीवन राहाटी जर बदलवत असाल तर तुम्हाला सुख होईल, समाधान मिळेल, शांती मिळेल. जीवन राहाटी तशीच ठेवली, अंधश्रद्धा तशीच ठेवली, स्वभाव तसाच ठेवला आणि देवाचं पूजन चालू आहे, काय जमल बाबाजी? लक्षात घ्या. म्हणून प्रत्येकाने विचार केला पाहिजे की देव आळवावा म्हणी. कशासाठी? कामय करावे हातानी, देव आळवावा म्हणी. देव त्यासाठी वापर करा देवाचा. देव त्यासाठी आहे की ज्याच्या मनामध्ये देव आहे. लक्षात घ्या एक एक शब्द, देव आळवावा. कुठे कुठे आळवाचा? मनामध्ये, बाहेर नाही. भक्ती बाहेर नाही आहे,